ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी। ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते। श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते, मनाची इच्छा पूर्ण होते। श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता आदिशास्त्री व लक्ष्मीच्या रूपाने राहते। तिला नमस्कार असो। कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदवणी रासेश्वरी, चंदनवणी चंद्रा, चंपकवणी गिरिजा, पद्मवती पद्मा, मालतीवणी मालती, कुंदनवणी कुंदरती, केतकीवणी सुशीला, कंदपवणी कंदपमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते। अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी। तो पराक्रमी होता। 4 वेद 6 शस्त्रे 18 पुराणे याच्या त्याला ज्ञान होते। त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली। कन्येचे नाव ठेवले होते शांबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे। त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरीबाकट राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल। म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। म्हातारी असली तरी तेजस्वी होती। तिला पाहता क्षणी एक दासी पुढे आली। दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दारिद्र्य होता। रोज त्या दोघांची भांडणं होत। मग नवरा तिला खूप मारझोड करी। या जाचाला त्रासाला ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून निघाली। राणी वणी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा बघून मला तिची दया आली। धन संपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली। माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले। तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपलं। तिचं घर संपत्ती संतती समृद्धीने भरलं। तिच्या जीवनात आनंदी आनंद आला। पुढे ती पती पत्नी निधन पावली। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखभोग मिळाले। ह्या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झालेला आहे, पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्यांची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आलेले आहे। वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती आणि पूजाविधी सांगावा। वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला। मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली। राजवैभवात त्या लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता। संपत्ती आणि सत्तेने ती उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने बोलू लागली। तिला धक्काबुक्की केली। ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही राणीला कळले नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले। ती राजद्वारातून निघाली। वाटेत तिला शांबाला भेटली। शांबालेला सगळी हकीकत कळली। तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली। तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। राजकन्येने महालक्ष्मी व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले। त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राची तिचा विवाह झाला। ती पतीसह राजवैभवात नांदू लागली। इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा राजा व राणी सुरचंद्रिका यांचे राज ऐश्वर्य वैभव सर्व काही गेले। त्यांची अन्न दशा झाली। एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला आपली दया येईल, तो आपल्याला सहाय्य करील। त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला। तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला। त्याची राजलक्षणे जाणून
दासीने त्यांचे नावगाव विचारले, त्यामुळे तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. त्यांचा आदर सत्कार केला, नाना परींचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रशर्वा राजा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर तो काय, हंड्यामध्ये द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली. निघताना तिने थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेरहून काय आणले? ती म्हणाली, राजाचं सारं आणलं. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी सर्व पदार्थ आळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने जेवण वाढले. त्याला जेवण सर्व आळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालतात रुचकर झाले. हेच ते राजाचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवरती महालक्ष्मीची कृपा राहील. सुख समृद्धी व शांतता लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये. महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना. अशी ही महालक्ष्मी व्रताची कहाणी, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते.